नमस्कार. आज आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार पाहणार आहोत. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार 3 गोष्टींच्या आधारावरती होतात. पहिली गोष्ट आहे बेस ऑन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट म्हणजे अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांचा विचार करता रासायनिक अभिक्रियांचे 4 टाइप्स हे 4 प्रकार पडतात. पहिला आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरा डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड फोर्थ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे जे 4 टाइप्स जे पडतात ते आहे बेस ऑन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. हीट म्हणजे उष्णतेचा विचार करता रासायनिक अभिक्रियांचे इंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन असे 2 प्रकार पडतात. थर्ड आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन यांचा विचार करता रासायनिक अभिक्रियांचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे ऑक्सिडेशन, दुसरा रिडक्शन आणि तिसरा रेडॉक्स रिॲक्शन. ही जी रेडॉक्स रिॲक्शन आहे त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली म्हणजे एक साथ घडत असतं. आता आपण प्रत्येक अभिक्रियेचे त्याचं आपण एक्झाम्पल्स पाहूया. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे संयोग अभिक्रिया. यामध्ये 2 रिॲक्टंट किंवा 2 ऑर मोर रिॲक्टंट असतात आणि त्यापासून 1 प्रॉडक्ट बनतो. या ठिकाणी H2O प्लस CO2 हे 2 रिॲक्टंट आहे आणि त्यापासून H2CO3 हा प्रॉडक्ट या ठिकाणी बनलेला आहे. डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे अपघटन अभिक्रिया व विघटन अभिक्रिया. यामध्ये 1 रिॲक्टंट असतो आणि ह्या 1 रिॲक्टंट पासून 2 ऑर मोर प्रॉडक्ट तयार होतात. या ठिकाणी रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारके किती आहेत? एकच आहे 2AgCl. त्यापासून 2 प्रॉडक्ट म्हणजे 2 उत्पादिते तयार झालेली आहे 2Ag प्लस Cl2. तिसरी यातील जो प्रकार आहे त्याचं नाव आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन अभिक्रिया. या ठिकाणी रिॲक्टंट CuSO4 प्लस Fe हे 2 रिॲक्टंट आहे. या Cu कॉपर बरोबर जो SO4 आहे तो प्रॉडक्ट बनताना Fe बरोबर जातो. म्हणजे प्रॉडक्टमध्ये FeSO4 प्लस Cu अशा पद्धतीचं डिस्प्लेसमेंट होतं. म्हणजे SO4 हा त्याची काय करतो? जागा बदलतो. तो FeSO4 बरोबर Fe बरोबर म्हणजे आयन बरोबर तो जातो. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया. यामध्ये 2 रिॲक्टंट आहेत BaCl2 प्लस ZnSO4. यामध्ये या Ba बरोबर Zn बरोबरचा SO4 येतो आणि Zn बरोबर Cl2चा Ba बरोबरचा Cl2 येतो प्रॉडक्ट बनताना. या ठिकाणी हे 2 रिॲक्टंट आहे त्यापासून जो प्रॉडक्ट बनलेला आहे
तो आहे BaSO4 प्लस ZnCl2. अशा पद्धतीने हे Cl2 आणि SO4 हे आपले जागा बदलतात, म्हणून याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया आपण म्हणतो. आता हीटचा विचार करता इंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. इंडोथर्मिक म्हणजे एंटर, हीट उष्णता शोषून घेणे, आणि एक्झोथर्मिक म्हणजे उष्णता बाहेर सोडणे, गिवन आउट, त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. आता इंडोथर्मिक अभिक्रियेमध्ये हा जो CaCO3 जो आहे त्याला आपण हीट दिलेली आहे, त्याने हीट अब्झॉर्ब केलेली आहे, शोषून घेतलेली आहे. ह्या अभिक्रियाकारकाने हीट शोषून घेतलेली आहे आणि त्यापासून जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे CaO प्लस CO2, म्हणजे प्रॉडक्टमध्ये कुठेही हीट नाही आहे, परंतु ही अभिक्रिया होताना आपण हीट घेतलेली आहे, म्हणून त्याला आपण इंडोथर्मिक अभिक्रिया म्हणतो. एक्झोथर्मिकमध्ये रिॲक्टंटमध्ये आपण कुठेही हीट म्हणजे उष्णता शोषलेली नाही, परंतु यापासून जो प्रॉडक्ट बनलेला आहे, जे उत्पादिते बनलेले आहे, त्यामध्ये हीट तयार झालेली आहे. यालाच आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असे म्हणतो. इंडोथर्मिकला मराठीमध्ये उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात, तर एक्झोथर्मिकला मराठीमध्ये उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. आता तिसरा प्रकार आपण पाहतोय, बेस ऑन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. पहिली आहे ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण. यामध्ये अभिक्रियाकारकामध्ये या ठिकाणी ऑक्सिजन हा दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिॲक्शन करतो, म्हणजेच ऑक्सिडाइज होतो, आणि त्यापासून जो प्रॉडक्ट बनतो त्यामध्ये ऑक्सिजन हा गेन होतो. किंवा ज्या रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन नाही आहे परंतु हायड्रोजन आहे, आणि तो हायड्रोजन जर त्या रिॲक्टंटमधून प्रॉडक्ट बनताना निघून जात असेल, या ठिकाणी H2 हा ॲरोवरती दाखवला आहे, म्हणजे निघून चाललेला आहे, बाहेर गेलेला आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणून ओळखल्या जातात. दुसरी आहे रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शनला आपण मराठीमध्ये क्षपन म्हणतो. यामध्ये ऑक्सिडेशनच्या एकदम उलट घडतो, ऑपोजिट घडतो. यामधून एकतर ऑक्सिजन हा प्रॉडक्ट बनताना निघून जातो, किंवा हायड्रोजन असेल तर हायड्रोजन हा ॲड होत असतो. या ठिकाणी 2Ag2O हा रिॲक्टंट आहे. याच्यावरती केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतर इथे 4Ag प्लस O2 या ठिकाणी ॲरो अप वरच्या दिशेने आपल्याला दिसत आहे, म्हणजे तो निघून गेलेला आहे. यालाच आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. तिसरी आहे रेडॉक्स रिॲक्शन. आता ही रेडॉक्स रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्टंट असतात, CEO प्लस H2. यातील एक ऑक्सिडंट असतो, ज्याबरोबर ऑक्सिजन आहे त्याला आपण ऑक्सिडंट म्हणतो, आणि हा दुसरा जो आहे त्याला आपण रिडक्टंट म्हणतो. यानंतर प्रॉडक्टमध्ये Cu बरोबरचा ऑक्सिजन हा दुसऱ्याबरोबर H2 बरोबर गेलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जो प्रॉडक्ट मिळाला त्याला आपण Cu म्हणजे कॉपर, याबरोबर जी रिॲक्शन घडली त्या रिॲक्शनला आपल्याला रिडक्शन रिॲक्शन म्हणतो.
त्याचबरोबर H बरोबर ऑक्सिजन आलेला आहे, म्हणजे याबरोबरची जी रिॲक्शन आहे त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. अशा दोन्हीही रिॲक्शन सायमल्टेनियसली होत असतात, म्हणून त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असे म्हणतो. थँक यू सो मच.